तर मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये। आज मी शेगावला जाणार आहे कारण की माझी पुण्याची काही मित्र आहेत तर ते शेगाव बघण्यासाठी येणार आहे। ते काल रात्री संभाजीनगरला थांबले होते तर ते समृद्धीनी मेहकरपर्यंत येणार आहे आणि नंतर तिथून खामगाव आणि मग शेगावला जाणार आहे। तर मी खामगावपर्यंत जाईन आणि मग तिथून त्यांच्यासोबत शेगावला जाईल। तर आज दिवसभर शेगाव वगैरे फिरू, त्यांना शेगाव वगैरे दाखवतो आणि मग संध्याकाळी ते चिखलीला मुक्कामी येणार आहेत। मग संध्याकाळी आम्ही ऋषीच्या घरी थांबणार आहोत आणि उद्या सकाळी लोणारला जाणार आहोत। मग उद्या लोणार वगैरे फिरू आणि तिथून ते परत जाणार आहेत पुण्याला। पण हे लोक खूपच उशिरा निघालेले आहेत तर मला नाही वाटत आज पूर्ण शेगाव यांचं बघणं होईल। बघू आता शेगावला किती गर्दी आहे काय, बघू दर्शनाला आता किती वेळ लागणार आहे। मी या लोकांच्या आधी खामगावमध्ये पोहोचलो होतो तर मग म्हटलं खामगावमध्ये आता पोहोचलोच आहे लवकर तर मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये जाऊन एकदा व्हिक्टोरियस बघून घ्यावं की व्हिक्टोरियस आतून कशी आहे काय आहे। मग रस्त्यात गाडीची हवा वगैरे चेक केली। मग पुण्याच्या मित्रांना शेगावमध्ये आल्यावर शेगाव कचोरी खाऊ घातली आणि मग आम्ही मंदिराकडे जायला निघालो। रस्त्यावर ट्रॅफिक बघून मला वाटलं की आज खूप गर्दी असणार आहे। बऱ्याचदा शनिवार रविवारी खूप गर्दी असते आणि आता 31st पण खूप गर्दी असते, पण एवढी काही गर्दी नव्हती। 1.5 तास लागणार होता दर्शनासाठी आणि मुखदर्शनासाठी तर फक्त 10 मिनिटं वेळ लागणार होता। या बोर्डवर हे जे टाईम दाखवतात ना, हा टाईम बऱ्यापैकी ॲक्युरेट असतो बरं का, हे मी खूप वेळा नोटीस केलं आहे। आणि अगदी तसंच झालं, म्हणजे 1.5 तासाच्या आतच आमचं दर्शन हे झालं। आणि आज मंदिराच्या अवतीभोवती बरीच गर्दी दिसत होती कारण आज शनिवार आहे आणि बऱ्याच लहान मुलांना ख्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे पण चालू आहेत, त्यामुळे बरेच लोक इथं आज फिरण्यासाठी आलेले आहेत, दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। मग दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच महाप्रसादाच्या रांगेमध्ये लागलो आणि महाप्रसाद 5 वाजता बंद होतो आणि आता 5 वाजायला 5च मिनटं कमी होते, त्यामुळे 5 मिनटाच्या फरकाने का होईना पण आम्हाला महाप्रसाद मिळाला। आम्हा सर्वांनाच खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही सर्वांनी मस्त पोट भरून महाप्रसाद तिथे खाल्ला आणि मग बाहेर येऊन मंदिराच्या आवारात फोटो वगैरे काढली। हां, त्याच ठिकाणी फोटो काढली जिथे सगळी लोक फोटो वगैरे काढतात। ही आता प्राईम लोकेशनच झाली आहे फोटोंसाठी। आणि मग तिथून आम्ही बाहेरच्या दिशेने बाहेर आलो आणि बाहेर पण गेटवर बऱ्याच लोकांना फोटो वगैरे काढायची होती। मग बाहेर पण आम्ही फोटोज वगैरे काढले थोडेफार। आता गर्दी कमी झाली होती, जे लोक आता आले असतील त्यांचं तर 50च मिनिटात दर्शन होईल। आणि मग तेवढ्यातच आरती चालू झाली। मग आम्ही आरतीसाठी तिथे थांबलो आणि आरती एन्जॉय केली। आणि आरती संपल्यानंतर आम्ही थेट चप्पल स्टँडकडे निघालो आणि आमच्याकडे खूप साऱ्या चपला होत्या, खूप सारे लोक होते, त्यामुळे आम्ही एक बॅगच घेतली होती। आधी बॅगचा फोटो काढायला लागतो आणि नंतर टोकन म्हणून तोच फोटो दाखवायला लागतो जर आपल्याला चपलाची बॅग वापस घ्यायची तेव्हा। जर 1-2च चपला असतील तर ते 1-2 चपला रॅकमध्ये ठेवतात आणि एक टोकन देतात, पण आम्हाला बॅगच दिली होती, आमच्याकडे खूप साऱ्या चप्पल होत्या, शूज होते, त्यामुळे मग आम्ही बसून आरामात शूज वगैरे घातले तिथे आणि थेट बाहेरच्या दिशेला निघालो। आमच्यापैकी एका मित्राने देणगी कक्षामध्ये मंदिरासाठी देणगी दिली होती तर त्यामुळे त्याला मंदिराकडनं काही गिफ्टही मिळाले। आमच्या एका मित्राजवळ त्याची छोटी मुलगी पण होती गायत्री, तर तिच्यासाठी खेळणी वगैरे घेतली। आणि मग आम्ही बाहेर पार्किंगकडे यायला निघालो। पार्किंगकडे येत असताना मधातून जाताना एका ठिकाणी आम्हाला खूप सारे पक्षी वगैरे दिसले आणि पक्षी खूप सुंदर उडत होते, खूप त्यांचं खेळणं छान चाललं होतं, तर मी तिथे व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला। तुम्ही बघा आणि एन्जॉय करा। आणि तिथे पक्ष्यांना लाईव्ह असं उडताना बघून तर खूपच छान वाटत होतं। आणि मग आम्ही पार्किंगकडे निघालो
आणि पार्किंगपर्यंत पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट संध्याकाळच झाली होती, अंधार पडायला लागला होता. आणि मग आम्ही चिखलीला जायला निघणार होतो, पण मला वाटलं चिखलीला जायच्या आधीच मंदिराच्या मागेच कृष्णाजींचा मळा आहे, तर तो यांना दाखवून आणूया. तर मग आम्ही तिकडे निघालो. ते इथलंय हा मळा आहे. याच्या मागे पण खूप सारी जागा आहे, अंडर डेव्हलपमेंट आहे. आणि ही समाधी आहे त्यांची बघा. मग आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं, मळा पूर्ण बघितला आणि थोड्या वेळ इथंच बसून राहिलो, फोटोज वगैरे काढले. आणि तेवढ्यात इथली लाईट गेली. मग आम्ही इथे थोड्या वेळ थांबलो वगैरे आणि इथून निघालो वापस घरी चिखलीकडे यायला. मग चिखलीला पोचल्यावर आधी माझ्या घरी गेलो. मग माझ्या घरी गेल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे घेतला आणि मग नंतर एका ठिकाणी बाहेर जेवायला गेलो. जेवत असताना सुमित आणि आमच्यासोबत कॉलेजमध्ये असताना एक जयंत म्हणून मित्र होता, तर आम्ही त्याला कॉल केला. तो एका ऑफिसच्या कामासाठी मेक्सिकोला गेला होता, तर आम्हाला वाटलं कामात असेल, पण कसलं काय तिथं हिंडत होता, एका रोड ट्रिपवर होता. नाही पाब्लो एस्कोबारला भेटला का? पाब्लो एस्कोबारला मग ऑलमोस्ट 11 वाजले होते, तर इथं थोड्या वेळ आम्ही थांबलो आणि लगेच ऋषीच्या घरी जायला निघालो. आम्ही ऋषीच्या घरी झोपायला जाणार होतो, कारण आज त्याच्या घरी कोणीच नव्हतं, त्याचं पूर्ण घर रिकामं होतं. तर म्हटलं चला आज तिकडंच घेऊन जाऊ यांना, आणि मग आम्ही ऋषीच्या घरी गेलो. ऋषी पण आमच्यासोबत सेम कॉलेजमध्येच होता, 1 वर्ष ज्युनियर होता आमचा कॉलेजमध्ये. तर तिथे आम्ही मस्त एन्जॉय केलं, आराम केला आणि संध्याकाळी इथंच झोपून राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लोणारला जायचं होतं. मग सर्व मस्त इथंच झोपून राहिले आणि उद्या आता आम्ही लोणारला जाणार आहोत. तर याच व्हिडिओचा पार्ट 2 म्हणून मी लोणारचा पण व्लॉग बनवेन आणि तो पण अपलोड करेल. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. टाटा, बाय बाय, गुड नाईट. आणि पुढचा व्लॉग नक्की बघा.